ऐकलं आम्ही आणि त्या पद्धतीने आता जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी आणि एक वाढीव बेंच समोर करू असं म्हटलं आहे आज. तर त्यामुळे तोपर्यंत जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीची प्रक्रिया सरकारने सुरू करावी की तोपर्यंत थांबावं, एक ओबीसी संघटनेचे नेते म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, सुरू ठेवाव्या. कारण न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयानेच 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहे आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही. राज्य निवडणूक आयोगसुद्धा थांबवू शकत नाही. कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवल्या होत्या, आम्ही स्टे दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही. 27% आरक्षणासह 31 जानेवारीच्या पूर्वी ह्या सर्व निवडणुका घेतील आणि सर्व स्तरावरच्या निवडणुका 27% आरक्षणासहित होणार असल्यामुळे पुढे सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा हा फार मोठा पेच निर्माण होणार आहे की एवढ्या निवडणुका रद्द करून किंवा पुढे ढकलून किंवा रद्द करून आपण समाजाचं नुकसान करू शकत नाही. आणि मी जसं बोललो यापूर्वीसुद्धा की जेव्हा इंदिरा साहनीचा निकाल 1993मध्ये आला, 92मध्ये, तेव्हा शिक्षण आणि नोकरी या दोनच क्षेत्रामध्ये 50%च्या मर्यादेच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची तरतूद त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये होती. आणि 1994मध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून घेण्यात आला. त्याप्रमाणे एवढ्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि आता त्या अंमलबजावणीला कुठंतरी ज्याला काय म्हणून धक्का लावून इथे सुद्धा 50%ची मर्यादा असायला पाहिजे अशा प्रकारचा जो अर्थ काढला जात आहे तो मला वाटतं चुकीचा आहे. शैक्षणिक आणि ज्याला काय नोकरीतलं आरक्षण हे वेगळं आहे आणि राजकीय आरक्षण वेगळं आहे. याच्याकरता की 60% ओबीसी समाजाला फक्त 27% आरक्षण आहे आणि ते सुद्धा कमी कमी होत जाऊन उद्या जर 0% आरक्षण ओबीसीचं झालं तर ओबीसीच्या राजकीय कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान त्यामुळे होणार आहे. आणि म्हणून माझी केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की हे सर्व धाकधूक थांबवण्याकरता त्यांनी संविधानाच्या कलम 243D6 आणि 243T6मध्ये अमेंडमेंट करून कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढावा. निवडणुका होत आहे, आनंदाची बाब आहे. मात्र ज्या पद्धतीने 50%ची मर्यादा ओलांडून असं न्यायालयाने सांगितले, निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांवर कुठतरी तांत्रिक तलवार होऊ शकते. 57 जे आलेले आहेत 57 ठिकाणी नाही, त्याच्यावर सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की सध्या आम्ही कुठल्याही गोष्टीला स्थगिती देत नाही. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की एक 4 महिन्यापूर्वी ह्या निवडणुका घ्या अशा प्रकारचा आदेश जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने केला तेव्हाच असं म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं होतं की 2022च्या पूर्वी जी परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घ्या. ह्या निवडणुका त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होत आहेत. आणि म्हणून आता सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा पेच आहे की आधीचा एक निर्णय, नंतरचा एक निर्णय आणि आता तर पुन्हा ही पिटिशन, म्हणून कोणत्या निर्णयाला आपण संरक्षण द्यायचं हा पेच सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा निर्माण झालेला आहे. म्हणून मला वाटते सध्या तरी या 27% आरक्षणाला भविष्यात धक्का लागणार नाही. या सगळ्या आरक्षणावर टांकी तलवार आहे. तर आता ज्या निवडणुका होईल नागपूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तुम्ही राजकीय पक्षांना आवाहन कराल का की जिथं ओबीसी जागा आहे तिथं म्हणजे ज्यांच्या पण आरक्षण मर्यादा ज्या ठिकाणी ओलांडल्या गेलेल्या त्या ठिकाणी निवडून आलेले जे प्रतिनिधी असतील त्यांच्या पदाला धोका नाही आहे या निर्णयानंतर? मला नाही वाटत धोका येईल. मी आताच आपल्याला सांगितलं की ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्येच त्यांनी स्पष्ट केलं होतं की 22च्या पूर्वी जे आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घ्या. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या निवडणुका होतात आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय स्वतःच्याच निर्णयाच्या विरुद्ध आता मत देऊन त्या ओबीसीचं नुकसान कसं करणार. म्हणून परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जो एक संकेत दिला होता की ओबीसीचं 27% आरक्षण कसं वाचवता येईल याचा सुद्धा
आम्हाला विचार करावा लागणार आहे आणि तो विचार नक्कीच सर्वोच्च न्यायालय करेल अशी मला अपेक्षा आहे. याचे परिणाम झाल्यानंतर अहो, ते- ते विचारला पण मग नंतर एक बाजू. अरे आजच्या घडीला तर आपण पॉझिटिव्ह बोलायचं, आजच्या घडीला आपण कशाला निगेटिव्ह बोलायचं. झालं ना 2 मिनिटं झाले ना साहेब. तरी कटशॉट नाही झाले ते एकदम वाईट चालला 2 मिनिटं कटशॉट मला घेऊन टाका सरांसोबत. तर एक लग्न झाला की नाही 2-3 होते आता एक करून आलो. आधी लग्न आरक्षण दररोजच आहे रे, दररोज. ओबीसी नेत्यांकडनं सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत की ओबीसींवरती ही टांगती तलवार आहे, त्यामुळे 50% आरक्षणाच्या मर्यादेत राहून जर निवडणुका घ्यायचं ठरलं तर मग ओबीसींसाठी हे खूप नुकसानदायक असेल अशा प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांकडनं येत आहेत. आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातला निर्णय झाला, सुनावणी झाली आणि पुढची सुनावणी ही जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे.